प्रकाश आंबेडकरांनी आज पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीतून ऑफिशियली एक्झिट घेऊन एकला चलोचा नारा दिला आहे हे स्पष्ट झाले। कारण आज त्यांनी आपल्या 8 उमेदवारांची घोषणा केली आहे। तसंच त्यांनी लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाजाचे प्रकाश शेंडगे आणि मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील अशा दोन्ही नेत्यांना काही जागांवर पाठिंबा किंवा त्यांच्यासोबत युती करणार असल्याचं जाहीर केलं आहे। काल रात्री उशिरा आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती। या सोबतच वंचितनं काँग्रेसच्या नागपुरातल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे। याआधी वंचितनं कोल्हापुरात शाहू छत्रपतींच्या उमेदवारीला देखील पाठिंबा दिला आहे। तर सांगलीतून प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे। पण प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलेले 8 उमेदवार कोणते, ते कोणाविरोधात लढणार, तिथे मविया आणि महायुतीचा उमेदवार कोण, वंचितच्या उमेदवाराचा फटका कोणाला बसू शकतो, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। पहिला मतदारसंघ आहे बुलढाणा लोकसभा। प्रकाश आंबेडकर यांनी बुलढाण्यातून वसंत मगर यांना उमेदवारी दिली आहे। ते माळी समाजाचे आहेत। आजच उद्धव ठाकरे गटानं बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर केली। तर शिंदे गटाकडून इथे सध्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। वंचितचे वसंत मगर यांनी 1990 आणि 1995 ला शिवसेना आणि भारिपकडून निवडणूक लढवली होती। तेव्हा अनुक्रमे 18,834 आणि 19,086 मतं घेतली होती। तसंच गेल्या वेळी बुलढाण्यातून वंचितचे उमेदवार बळीराम शिरस्कर भगवान यांनी 1,72,627 मतं घेतली होती। त्यामुळे बुलढाण्यात वंचितची चांगलीच ताकद आहे। बुलढाणा मतदारसंघात एससी मतदारांची संख्या 19% आहे, एसटी 5%, तर मुस्लिम मतदार 12% आहेत। वंचितचा उमेदवार इथून यंदा देखील चांगली फाईट देऊ शकतो। वंचित बहुजन आघाडीनं जाहीर केलेली दुसरी जागा आहे चंद्रपूरची। इथून राजेश बेले यांना उमेदवारी मिळाली आहे। राजेश बेले यांनी 19 मार्चलाच प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता। राजेश बेले हे चंद्रपूर भागात पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत। याआधी कधीच थेट निवडणुकीच्या रिंगणात न उतरलेल्या राजेश बेले यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी अपक्ष उमेदवार म्हणून तयारी केली होती असं सांगण्यात येतं। तेली समाजातून येणाऱ्या बेले यांची ओबीसी नेते म्हणून मतदारसंघात ओळख आहे। मराठा आरक्षणाबद्दल सरकारनं जी.आर. काढलेला तेव्हा बेले यांनी त्या विरोधात आंदोलन उभं केलं होतं। गत टर्मच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं चंद्रपूरमधून ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे यांना उमेदवारी दिली होती। महाडोळे यांनी 1,12,079 मतं घेत तिसरा क्रमांक मिळवला होता। विजयी झालेले काँग्रेसचे बाळू धानोरकर आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले भाजपचे हंसराज अहिर यांच्यात फक्त 44,000 मतांचा फरक होता। सध्या चंद्रपूर मतदारसंघातून भाजपनं राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसनं दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना संधी दिली आहे। चंद्रपूर लोकसभेत एसटी समाज 18.6%, एसटी समाज 13.9%, तर बौद्ध समाज 11.68% आहे। सोबतच तेली समाजाचं पाठबळही महत्त्वाचं असल्यानं वंचित फॅक्टर चंद्रपूरमध्ये महत्त्वाचा ठरू शकतो। पुढची जागा आहे अकोल्याची। अकोला हे प्रकाश आंबेडकर यांचं होम ग्राउंड समजलं जातं। पुन्हा एकदा ते अकोल्यातूनच उतरतायत। ते आतापर्यंत प्रत्येक वेळा याच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आलेले आहेत। 1998 आणि 1999 साली याच मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक जिंकलेही होते, पण त्यानंतर त्यांना एकदाही निवडणूक जिंकता आलेली नाही। 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर अशा 2 मतदारसंघांमधून उभे होते। अकोल्यात त्यांना सुमारे 25% वोट शेअरसह 2,78,000 मतं मिळाली होती। ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले। विजयी उमेदवार भाजपचे संजय धोत्रे यांना जवळपास 5,54,000 मतं मिळाली होती। काँग्रेसचे उमेदवार हिदायतुल्ला पटेल यांना जवळपास 2,54,000 मतं मिळाली होती। सध्या या मतदारसंघातून अनुप धोत्रे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे, तर मवियानं अद्याप आपला उमेदवार घोषित केलेला नाही। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना मविया इथून पाठिंबा देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अकोल्यात एससी समाज 17%, एसटी समाज 6.5%, तर मुस्लिम समाज 19.2% आहे। वंचितनं उमेदवारी जाहीर केलेली पुढची जागा आहे अमरावतीची। तिथून प्राजक्ता पिल्लेवान यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे। 2019 ला वंचितचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी तिसऱ्या क्रमांकाची 65,135 मतं घेतली होती। त्यांच्यामुळेच शिवसेनेच्या अडसुळांना फटका बसल्याचं सांगितलं गेलं। विद्यमान खासदार नवनीत राणांच्या उमेदवारीवर यावेळी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यामुळे शंका व्यक्त केली जाते। त्यामुळे
भाजपकडून रासू गवई यांच्या कन्या कीर्ती गवई आणि उद्योजिका कल्पना सरोज यांची नावं चर्चित आहेत. तसंच एका सनदी अधिकाऱ्यालाही उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. शिंदे गटाकडून आनंदराव अडसुळे इच्छुक असल्यानं त्यांचाही विचार केला जाऊ शकतो. तसंच महाविकास आघाडीत काँग्रेसकडून दर्यापूर विधानसभेचे आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावतीत एसटी समाज 19%, एसटी समाज 14%, तर मुस्लिम समाज 19% आहे. पुढचा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया. भंडारा गोंदियातून वंचितकडून संजय केवत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. ते धीवर समाजातून येतात. संजय केवत हे यापूर्वी बहुजन समाज पार्टीत होते. त्यांनी 2009 मध्ये साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी 3ऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. आता त्यांना वंचितकडून तिकीट देण्यात आले. 2019 मध्ये भंडारा गोंदियातून वंचितनं KN नन्ने यांना उमेदवारी दिली होती, पण त्यांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांना केवळ 45,587 मतं मिळाली होती. या निवडणुकीत भाजपच्या सुनील मेंढेंचा विजय झाला होता. भंडारा गोंदियामधून यंदा भाजपकडून सुनील मेंढे आणि काँग्रेसकडून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी मिळाली आहे. भंडारा गोंदियात कुणबी समाजापाठोपाठ अनुसूचित जाती 15.7%, बौद्ध समाज 11.8%, तर अनुसूचित जमातीच्या मतदारांची संख्या 9.8% इतकी आहे. त्यामुळे इथे संजय केवत यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते. पुढचा मतदारसंघ आहे वर्धा. वर्ध्यातून वंचितनं प्राध्यापक राजेंद्र साळुंके यांना संधी दिली आहे. वर्धा जिल्हा कार्यकारिणीनं प्राध्यापक साळुंके यांचं नाव याआधीच सुचवलं होतं. त्याप्रमाणे त्यांचं नाव जाहीरही करण्यात आलं. प्राध्यापक साळुंके कुणबी समाजातून येतात. वर्ध्यातून भाजपनं विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी दिली. तडस तेली समाजातून येतात. त्यामुळे वर्ध्यातून तेली विरुद्ध कुणबी अशी लढत होऊ शकते. निवृत्तीआधी साळुंके हे अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गट लढवेल असं बोललं जातंय. मात्र आता वंचितनं इथून आपला उमेदवार घोषित केला असल्यानं महाविकास आघाडी इथून उमेदवार देणार का हे पाहावं लागेल. 2019ला वंचितनं इथून आपले उमेदवार उभे केले होते. वंचितच्या धनराज वंजारी यांनी 36,452 मतं घेतली होती. वर्ध्यामधली जातीय समीकरणं पाहिली तर इथे एसटी मतदारांची संख्या 15.5% आहे. एसटी मतदार जवळपास 11% आहेत, तर मुस्लिम मतदार 6% आहे. पुढचा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून वंचितनं खेमसिंग प्रतापराव पवार यांना उमेदवारी दिली आहे. इथून उद्धव ठाकरे गटानं संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे वंचितचा उमेदवार महाविकास आघाडीच्या विरोधात उभा असेल. महायुतीकडून अजून कोणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. मात्र विद्यमान खासदार भावना गवळी किंवा कॅबिनेट मंत्री संजय राठोड उमेदवार असू शकतात असं बोललं जातंय. वंचितनं 2019ला देखील इथून उमेदवार दिला होता. 2019ला वंचितच्या प्रवीण गोविंदराव पवार यांनी इथून तब्बल 94,228 मतं घेतली होती. यवतमाळमधली जातीय समीकरणं पाहिली तर इथे एसटी मतदारांची संख्या 15% आहे. एसटी मतदार 13% आहेत, तर मुस्लिम मतदार 12.5% आहेत. वंचित बहुजन आघाडीनं जाहीर केलेली पुढची जागा आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ. अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून वंचितनं हितेश पांडुरंग मडावी यांना उमेदवारी दिली आहे. हितेश पांडुरंग मडावी आदिवासी समुदायातील गोंड या समुदायातून येतात. भाजपनं गडचिरोलीमधून मागील 2 टर्मचे खासदार अशोक नेते यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसनं नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर केली. मागील लोकसभा निवडणुकीत वंचितनं गडचिरोलीमधून 1,10,736 इतकी मतं मिळवली होती. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात अनुसूचित जाती 12%, अनुसूचित जमाती 30%, तर मुस्लिम 2.5% आहेत. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणूक गडचिरोलीमध्ये भाजप, काँग्रेस आणि वंचितमुळे तिरंगी होण्याची शक्यता आहे असं बोललं जातंय. वंचितच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.